साकूर पठार भागामध्ये एक विकासाची गंगा प्रवाहित झालेली आपण बघतोय. त्यामध्ये प्रामुख्यानं साकूरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असा सण म्हणजे नुकतंच जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली बैठक साकूरमध्ये आपण पाहिली. त्यामध्ये नामदार साहेबांनी साकूर पठार भागातील विविध गावांसाठी, मग त्यामध्ये आमचे खांब असेल, वरवंडी असेल, त्याचबरोबर जांबूत असेल, या सर्व साकूरसह परिसरातील सर्वच गावांसाठी उपसा जलसिंचन योजनांची घोषणा करताना तब्बल थोडा तिडका नव्हे तर 100 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. आणि मला वाटतं की साकूरच्या इतिहासामध्ये सगळे वर्ष मागील वेळून जरी आपण त्याचा विचार केला तर एवढा मोठा निधी आजपर्यंत मिळाला नाही. परंतु एका झटक्यामध्ये, एका दिवसामध्ये नामदार साहेबांनी या साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी त्यांनी जाहीर केला आणि त्या ठिकाणी सर्वेक्षणाला सुद्धा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं साकूरचा विकास आता हा कुणीही रोखू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं मी मानतो. आणि म्हणून विशेष करून पालकमंत्री साहेबांचं आणि महाराष्ट्र शासनाचं, मग त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमदार एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, त्याचबरोबर पालकमंत्री साहेबांचं, आमदारांचं, सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.